मला एक गोष्टीची जाणीव आहे की प्रत्येकाला 4 तारखेची उत्सुकता आहे. कधी काय तो निकाल लागतो आणि कधी काय आम्ही सगळे तो जल्लोष करतो. मी ह्या निमित्ताने इथे उपस्थित असलेल्या महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा, सगळ्याच प्रमुख नेत्यांचं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की ज्या पद्धतीने आपण लोकसभेची निवडणूक लढवली. मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास निश्चित लागेल मला ठाम विश्वास आहे. आणि अगर विजय ऐतिहासिक झाला तर मग जल्लोष पण तेवढाच ऐतिहासिक झाला. आणि तो जल्लोष कसा ऐतिहासिक करायचा इथे मला काही लोकांना बोलायची गरज नाही. म्हणजे 3 नाचण्याची राग रत्नागिरीतून सुरू झाली पाहिजे. सिंधुदुर्गापर्यंत काय आपण थांबवायची नाही. रात्र असो, दिवस असो, निवडणुकीची आचारसंहिता असो, काही गोष्टी विसरून जायच्या. चव्हाणच्या गाडीचं माहीत सापडून घ्यायचं, बघायचं नाही. कोण जास्त वाजायला लागले तर हात असं दाबून दाबून ऑफ करून टाकायचा, पण सोडायचं नाही. कारण का आपण या पद्धतीने आपण सगळ्या जणांनी निवडणूक लढवली आहे. मला आताही माहिती आहे, आठवतं 2019 ला जेव्हा निकाल लागला तेव्हाचे क्षण आणि तेव्हा आमच्या कटकोली घराच्या बाहेर जे काही शिवसेनेचे तेव्हा ती शिवसेनेची जी काही मिरवणुका निघाल्या, गाणी वाजली, ती गाणी आधी आम्ही विसरलेलो नाही. म्हणून तेव्हा थोडी 4 दिवसाची तयारी केली, थोडी करून ठेवलेली आहे. ती आता सांगणार नाही, 4 जूनला आपल्याला दिसेल. पण कुठे काही नियम तोडला गेला तर सांभाळून घ्या. कारण हिशोब तर चुकता आम्हाला करायचंच आहे. आणि एवढा आम्ही निश्चित करायचा आहे. असा हिशोब चुकता करायचा उद्धव ठाकरेला लंडनला झोप उडाली पाहिजे एवढा जोरात जल्लोष. म्हणजे देशामध्ये सन्मान्य मोदी साहेब 400 पार आणि इथे आपण ऐतिहासिक मतदान मिळून आपल्या राणे साहेबांना खासदार म्हणून आपण तिथे बसवणार. हे मला वाटतं एवढा मोठा जल्लोष आपल्या माध्यमातून झाला पाहिजे की सगळ्या जणांनी 2-3 आठवड्यापर्यंत आपल्या या जल्लोषाची चर्चा केली पाहिजे. या तयारीमध्ये तुम्ही असलं पाहिजे. शेवटी हा निवडणूक विजय मिरवणुकांची असला पाहिजे. आज तुम्ही कार्यकर्ते म्हणून लक्षात घ्या. कारण का येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिथे जिथे महायुतीचा उमेदवार आपला उभा असेल तिथे आपल्याच माध्यमातून विजय मिरवणूक निघालीच पाहिजे. अशा पद्धतीची तयारी तुम्ही लोकांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.